एखादा शब्द आणि त्यातून पेटलेलं संपूर्ण राज्याचं राजकारण महाराष्ट्रात सध्या असाच एक वाद चर्चेचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांना उद्देशून काँग्रेसकडून गुंगी गुडिया असा उल्लेख करण्यात आला आणि त्यानंतर आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली. हा वाद केवळ एका शब्दापुरता मर्यादित राहिला नाही, तर महिलांचा सन्मान, राजकीय भाषेची मर्यादा आणि विरोधकांच्या राजकारणाची पातळी यावरही मोठी चर्चा सुरू झाली. नेमकं काय घडलं, हा वाद कसा सुरू झाला आणि त्याचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात हे समजून घेऊया. या वादाची सुरुवात बीड दौऱ्यानंतर झाली. पत्रकारांनी सुनेत्रा पवार यांना विविध राजकीय प्रश्न विचारले, मात्र त्यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता तेथून निघून जाणे पसंत केले. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार अशी पोस्ट करण्यात आली. या पोस्ट नंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आणि विरोधकांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या भूमिकेचे समर्थन केले. त्यांच्या मते गुंगी गुडिया हा अपशब्द नसून राजकीय दृष्ट्या शांत राहणाऱ्या व्यक्तीवर केलेली टीका आहे. त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला अशाच शब्दांनी संबोधले जात होते असे उदाहरण देत सुनेत्रा पवार यांनी आपल्या कामातून उत्तर द्यावे असे सांगितले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, भाजप आणि महायुतीतील अनेक नेत्यांनी या भूमिकेला तीव्र विरोध केला. त्यांच्या मते हा शब्द महिलांचा अपमान करणारा असून सार्वजनिक जीवनात अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन केले आणि काँग्रेसने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अशा प्रकारची वैयक्तिक टीका महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारी नसल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महिलांचा सन्मान राखण्याचे आवाहन करत काँग्रेसवर टीका केली. भाजप नेत्या अमृता फडणवीस यांनीही महिलांबाबत अशा प्रकारची भाषा वापरणे अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान सुनेत्रा पवार यांनी सुरुवातीला या वादावर सविस्तर प्रतिक्रिया देणे टाळले. योग्य वेळी उत्तर देईल एवढेच त्या म्हणाल्या. त्यांच्या या शांत भूमिकेमुळे राजकीय चर्चांना आणखी वेग आला. समर्थकांनी हा संयम असल्याचे सांगितले, तर विरोधकांनी याच मुद्द्यावरून त्यांच्यावर टीका सुरू केली. या वादात काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांनीही महिलांबाबत आदरयुक्त भाषा वापरण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे हा वाद केवळ सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील न राहता राजकीय संवादाची पातळी आणि सार्वजनिक वक्तव्याची जबाबदारी यावरही केंद्रित झाला. राजकीय विश्लेषकांच्या मते या प्रकरणात दोन वेगवेगळ्या दृष्टिकोन समोर येतात. एका बाजूला काँग्रेसचा दावा आहे की त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या राजकीय भूमिकेवर टीका केली, तर दुसऱ्या बाजूला महायुतीचे म्हणणे आहे की वापरलेला शब्द महिलांचा अपमान करणारा असल्याने मूळ राजकीय मुद्दा बाजूलाच राहिला. परिणामी धोरणांवरील चर्चा मागे पडली आणि संपूर्ण लक्ष या शब्द प्रयोगावर केंद्रित झाले. आता हा वाद पुढे कोणते वळण घेणार? काँग्रेस आपली भूमिका बदलणार का? सुनेत्रा पवार यांच्याकडून यावर सविस्तर उत्तर येणार का? आणि या सर्वांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुमच्या मते हा शब्दप्रयोग केवळ राजकीय टीका होती की महिलांचा अपमान? तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या आणि सखोल राजकीय विश्लेषणासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.